नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी अनिकेत सहस्रबुद्धे. आज आपण चाललो आहे रायगड किल्ल्यावरती. तर आता मी सायन बस स्टॉपवरती थांबलेलो आहे. आपली आता इथे बसचा स्टार्टिंग पॉईंट आहे. बस थोड्या वेळात येईल, मग आपण पुढची जर्नी कंटिन्यू करूया. अशा प्रकारे आता आपण बसमध्ये बसलेलो आहे आणि रायगडच्या दिशेने आपली स्वारी निघालेली आहे. आता आपण कर्नाळ्याची खिंड पार केल्यानंतर इथे थांबलेलो आहे. तो इथे वॉशरूमसाठी वगैरे गाडी एक 5-10 मिनिटं थांबलेली आहे. आज आपण कुठल्या कम्युनिटी सोबत, कुठल्या ट्रेकिंग ग्रुप सोबत आपण ट्रेक करत आहे त्याची माहिती मी व्हिडिओमध्ये सांगेन. सो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सो आता बेसिकली 6 वाजले आणि आम्ही एक 5:30च्या दरम्यान इकडे रायगडच्या बेस विलेजला पोहोचलो होतो, जे की हिरकणीवाडी म्हणून आहे. आणि आता इकडेच आपली नाश्त्याची सोय आणि चहा पाण्याची सोय आहे. तर मग आपण लवकर आवरून पुढे कूच करूया. आपण आता जस्ट रायगडला हिरकणीवाडीतून नाणी दरवाजाच्या साईडने रस्ता चालू केलेला आहे. जिथून नाणी दरवाजाचा रस्ता चालू होतो त्याच्याच साईडने एक वाघबीळ असं म्हणून एक ठिकाण आहे, तिथे एक रस्ता जातो. तिथे आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता वाघबीळ म्हणून. आपण आता नाणी दरवाजाने रायगडावर चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे. माझं रिकमेंडेशन असं आहे की जे युवक आहेत किंवा जे असे लोक आहेत जे फिजिकली फिट आहेत आणि ज्यांना रायगड पायी सर करणं शक्य आहे, त्यांनी माझं एक स्ट्रॉंग सजेशन असेल की नक्की तुम्ही रायगड पायरीच्या मार्गानेच चढायला सुरुवात करा. कारण की आपल्या मराठ्यांचा एक इतिहास बघायचा असेल, मराठ्यांची शूरगाथा बघायची असेल, त्यांचे कठोर परिश्रम बघायचे असतील, स्वराज्य निर्मितीबद्दल एक ध्यास बघायचा असेल, तर नक्की तुम्ही रायगड हा पायीच सर करा. आणि ज्या लोकांना फिजिकली फिट नाही पण त्यांना आपला इतिहास जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी रायगड रोपवेने बघा, पण नक्की एकदा रायगडाला भेट द्या. कुठले किल्ले आपल्याला सर करता येतील नाही येतील आपल्या फिजिकलमुळे किंवा त्या किल्ल्यांच्या डिफिकल्टीजमुळे, पण रायगड हा एक असा किल्ला आहे की जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आता सगळे एकदम इझिली एक्सप्लोर करू शकता. सो की रायगडला भेट द्या. जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आहे नाणे दरवाजावरचा एक पारंपरिक चुन्याचा घाणा. बाजूच्या साईडला बांबूला ह्या 2 बैल जुंपले जायचे आणि त्या बैलांच्या मदतीने हा जो घाणा आहे तो पूर्ण ह्या आखलेल्या साच्यामधून फिरवला जायचा. आणि त्याच वेळे त्याच्यामध्ये चुना, शिस आणि गुळ अशा 3 पदार्थांचा वापर करून ते एक आपण कॉन्क्रीट म्हणू शकतो त्या काळचं. जसं की आपण आता बिल्डिंग बांधायला सिमेंट, वाळू, खडी अशा प्रकारचं मिश्रण करून त्या मिक्सर मधून बनवतो, तसंच एक ह्या प्रकारचं आहे. ह्या चुन्याच्या घाण्याचा इतिहास असा आहे की उत्खननानंतर म्हणजे एक जवळजवळ 2 वर्षापूर्वी इथे काही शास्त्रज्ञांनी उत्खनन केलं, तेव्हा हा चुन्याचा घाणा मातीच्या मलब्यामध्ये पूर्णपणे दाबला गेला होता. तो 2 वर्षापूर्वी बाहेर काढण्यात आला. 2 वर्षा अगोदर हा चुन्याचा जो घाणा आहे तो पूर्णपणे मातीच्या मलब्यामध्ये दडलेला होता. रायगडावरची आजची ही भेट एक आपल्याला नशिबाचा भाग एक खूप चांगला आहे. आत्ता आपण नाणे दरवाजाच्या इथे पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता एक संत वारकऱ्यांची पालखी आपल्या मागे आलेली आहे. आणि जशी की एक सकाळची एक आपण वाईब म्हणतो मराठ्यांची, त्या पद्धतीने आपली एक वाईब एक वेगळीच लेवलला क्रिएट झालेली आहे. तर आपण आता पुढच्या ट्रेकला कंटिन्यू करूया. पण इथून महादरवाजाची एक छोटीशी छवी बघू शकतो. त्या दिशेला आपल्याला हे इथे टकमक टोक बघायला मिळेल. पुढे जाऊन आपण महादरवाजा जवळून कसा दिसतो हे अनुभवूया.
तर आता आपण बघू शकता इथे मी रायगडाच्या वरच्या पठारावरती आलेलो आहे आणि हा जो माझ्या मागचा पूर्ण तुम्ही जो घेरा बघत आहेत, पठार बघत आहात, ह्याला होळीचा मांड म्हणून म्हणतात. जिथे आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जी एक सिरियल होती, त्या सिरियलमध्ये बघितलं असेल की होळीत नारळ टाकला जायचा आणि तो आपल्या हाताने बाहेर काढला जायचा आणि जो कोणी मावळा असेल तो हे पराक्रम करायचा, त्याला राजांद्वारे एक सोन्याचं कडं भेट म्हणून दिलं जायचं. माझ्या बरोबर बॅक साईडला बाजारपेठ आहे आणि आता आपण पुढे सदरेच्या साईडला चाललोय. माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता आपण राज सदरेमध्ये प्रवेश केलेला आहे. 10 जून 1674 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक या सदरेवरती. हा दरबार आज आपण सगळेजण पाहतोय ओपन आहे, पण त्यावेळी हा पूर्ण दरबार पैठणी कापड, मखमली पडदे त्यातून पूर्ण सजून घेतला होता. 6000 लोकांना बसण्याची व्यवस्था तर या सदरेवर. नगारखान्यावरती नगारे, सनई, चौघडे, तुतारी, दुधुंबे वाजत होते. समोर शिवाजी राजांचं 32 मनाचं सुवर्ण सिंहासन सजवलं. या समोरच्या भिंती पाहताय, या भिंती आता केलेल्या आहेत. म्हणजे महाराजांच्या नंतर 1733 मध्ये बाजीराव पेशव्यांनी हे विडबांधकाम केले. इथे शिवाजी राजांचं 32 मनाचं सुवर्ण सिंहासन होतं. एक मठ म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं वजनाचं रत्न जडित सुवर्ण सिंहासन या ठिकाणी होतं. सिंहासनाच्या डाव्या बाजूला मंत्र्यांना बसण्याची व्यवस्था, सिंहासनाच्या उजव्या बाजूला राण्यांना बसण्याची व्यवस्था, या सदरेवरती 6000 प्रजेला बसण्याची व्यवस्था केली. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे आनंदाचा उत्सव. राजे सकाळी पहाटे लवकर उठले, स्नान केलं, जगदीश्वराच्या मंदिराला दर्शनासाठी, मिरवणुकीसाठी निघाले. तुम्ही सगळ्यांनी महाराजांच्या राज्याभिषेकाचं छायापोस्टर पाहिलं असेल, हे नजरेसमोर आणा. राजांचा राजदरबार आणि या सदरेवरती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे आनंदाचा उत्सव. राजे सकाळी पहाटे लवकर उठले, स्नान केलं, या मार्गाने जगदीश्वराच्या मंदिराला दर्शनासाठी निघून गेले. नगारखान्यातून महाराज जगदीश्वराच्या मंदिराला गेले, शंकराचं दर्शन घेतलं, आई भवानी जगदंबा मातेला वंदन केलं, शिरकाईचं दर्शन घेतलं आणि नगारखान्यात आतमध्ये येताच नगारखान्यावरती नगारे, सनई, चौघडे, तारे, दुधुंबे वाजत होते. नगारखान्याच्या समोर 2 आवाढव्य शिवाजी महाराजांनी हत्ती सजून ठेवलेली. निनाद बेडेकर, छत्रपती शिवाजी महाराज इतके ग्रेट आणि इतके हुशार होते की राजांना 400 वर्षपूर्वी माहिती होतं की मोठमोठे हत्ती गडावरती येऊ शकत नाही. शिवाजी महाराजांनी 2 हत्ती लहान असताना पालखीत बसून गडावरती आणले होते. लहानाचं मोठा करता येईल, पण मोठ्यापासून लहान कधी करता येणार नाही. की आपल्या राजांची दूरदृष्टी होती. त्या इंग्रजाला काय सगळ्याच्या दरबारात आले, राजांचं जसं महाराजांचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर नगरखान्यातून आतमध्ये राजे येतात. पूर्ण दरबार उभा राहून प्रत्येक मावळ्यांनी शिवाजी राजांना डोक्यातला भगवा पेटा काढून महाराजांना मुजरा केला. राजांना मुजरा करत असतात राजांची मिरवणूक दरबारात येतात. हिंदवी स्वराज्याची पहिली बारी चढतो आमचे तानाजी माळूस रे की राज हादी लगीन कोंडाण्याचं. मग आमच्या रायबाचं गड आला पण सिंह गेला. मुरारबाजी बाजीप्रभू देशपांडे तर प्रतापराव गुजर, वेड्यात वीर मराठे दौडले 7. असंख्य मावळ्यांची नावं घेत राजे स्वराज्याच्या पायऱ्या चढत सिंहासनाच्या बाजूला जाऊन उभे राहिले. शिवाजी महाराजांनी आपल्या आईचं दर्शन घेतलं आणि 78 वर्षाच्या जिजाऊ मासाहेब त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. आऊसाहेब काय म्हणाल्या, बाळ आमचा शुभा हो लहान असताना शिवनेरीच्या काळ्या खडकात मातीचे किल्ले बनवणार. आज 32 मनाच्या एका झुलपुकदाराने एक ललकारी दिली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश जीवासनाधीश्वर महाराजा धीरा श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सदरेच्या बॅक साईडला आलेलो आहे. राण्यांच्या निवासाचं स्थान होतं. त्याच्यानंतर इकडे एक पालखी दरवाजा आहे. त्याच्याच एक एक्झॅक्ट समोरच्या साईडला एक मेणा दरवाजा आहे. राण्यांचे फक्त पालखी यायच्या ज्या आपल्या राण्या असतात त्यांचं हे निवासस्थान आहे. आणि रायगडावर अशा प्रकारचे एकूण 6 खोल्या आहेत. हा पालखी दरवाजा आणि या दरवाजावरून आपण समोर टकमक टोक पण बघू शकतो. राणी निवासाच्या इथून बाहेर आणि राजसदर याच्या मधला जो पॅसेज आहे तिथे न्हाणीघर आहे. न्हाणीघर म्हणजे जे आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज त्यांचं ह्या इथे आपण एक आपल्या एक आधुनिक भाषेत म्हणू शकतो की एक स्विमिंग पूल टाईप असं एक होतं. सो आता आपण बघू इथे गुप्त
ठिकाणची माहिती वगैरे इथे घेतली जायची. आतमध्ये अशा प्रकारचं आहे, जास्त कव्हर नाही करता येते आणि ऍक्च्युली इथे कॅमेरामध्ये दिसत नाहीये, पण भरपूर खोल आहे आणि अशा प्रकारची देवळे आहेत. अशा बारीक 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 देवळे आहेत, प्रत्येक बॉर्डरने देवळे आहेत. आणि एक बघितलं तर एक जवळजवळ 10 ते 15 लोक इथे आरामात उभं राहू शकतात. ह्या ऍक्च्युली महाराजांच्या वेळे धान्य कोठार म्हणून वापरले जायचे, पण त्याच्यानंतर महाराजांनंतर जेव्हा ते पेशवे आले तेव्हा पेशव्यांनी याचा गडावरती राहणाऱ्या लोकांपैकी कोणी जर का एखादा गुन्हा केला असेल किंवा अपराध केला तेव्हा त्याला ह्या कोठारांमध्ये डांबून ठेवले जायचे 7 दिवसांसाठी. जोपर्यंत तो गुन्हेगार त्याने केलेल्या गुन्ह्याची जबाबी देत नाही, कबुली देत नाही, तोपर्यंत त्याला ह्या कोठारीमधून बाहेर नाही काढायचे. मी इथे विजयस्तंभामध्ये आलोय. जेव्हा पण कुठल्या मोहिमांवरती मावळे जायचे किंवा राजे जायचे त्यावेळे गडावरती असलेल्या लोकांना आपल्या मोहिमा फते झालेत हे दाखवून देण्यासाठी हे स्तंभ असायचे. या स्तंभांमधून आपला महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकावला जायचा आणि हा एक संकेत होता की आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून एका किल्ल्याचं ऍडिशन झालेलं आहे. खालती गंगासागर तलाव आहे आणि समोर अजून एक विजयस्तंभ आहे. तो आता आपण इकडे आलेलो आहे गंगासागर तलावाच्या इकडे. ह्या तलावाचा इतिहास असा आहे की महाराजांनी ह्या रायगडची अशी अभेद्य उंची होती की तेव्हा प्रश्न असा होता की रायगड बांधणीसाठी धन तर आपण लुटलं होतं, त्याच्यानंतर दगड लागतात, विटा लागतात, चुना वगैरे, हे सामान येईल कुठून? तर तेव्हा एक राजांनी एक युक्ती लावली होती की हे जे गंगासागर तलाव आहे ह्या तलावाच्या खोदकामामधून जेवढी पण माती दगड हे निघेल ह्याचाच वापर महाराजांनी आपल्या रायगड किल्ल्याच्या प्रत्येक इमारतीच्या बांधकामासाठी वापरलाय. असे रायगड किल्ल्यावरती भरपूर तलाव आहे. प्रत्येक तलावातून बऱ्यापैकी दगड आणि असे वापरून आपला रायगड किल्ला बांधला गेलेला. 3 विजयस्तंभ गंगासागर तलाव बघून झाल्यानंतर आपण वाघ दरवाजाच्या साईडला कूच केली आहे. आपण अजून तिकडे अजून काही इमारती आहेत त्या बघून घेऊया. एकंदरीत पाहायला गेलं तर आजचा रायगड सफर हा खूप चांगला झाला. निसर्गाने खूप साथ दिली आणि मेन गोष्ट अशी आहे की मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला इतिहास हा 100% बरोबरच आहे असा दावा कुठल्याही प्रकारचा मी करत नाही, कारण की आपल्या वारशानुसार इतिहास कथा, दंतकथा ह्या एक बदलत राहतात. त्यामुळे त्यावर कोणीच 100% हाच इतिहास होता किंवा अशाच प्रकारचं काही झालं होतं असं कधीच कोणी दावा करू नये. ह्या गोष्टीची एक बाब लक्षात घ्या आणि त्या हेतूने हा व्हिडिओ बघा. आता वाघ दरवाजाच्या इकडे खालती उतरतोय. वाघ दरवाजाच्या दिशेला आपण खालती उतरल्यानंतर एक डाव्या हाताला महादेवाचं एक मंदिर लागतं. ते पाहून झाल्यानंतर त्याच्या खालतीच एक तलाव लागतो. फार प्रचंड असं एक मोठा तलाव आहे आणि खोलही फार आहे. ती जी समोर एक भग्न अवस्थेत आपल्याला एक इमारत बघायला मिळते ती आहे दारू कोठाराचं इमारत. तो आपण तिथे दारू गोळा वगैरे साठवला जायचा. बघूया, जागा तशी थोडी जाण्याची वाट रिस्की आहे. ते एकाला जमत नसेल जीवाशी खेळू नका. सोबत असलेला एखादा कोणी चांगला गिर्यारोहक किंवा सोबत आपण आलेल्या ग्रुप सोबतचे ट्रेक लीडर्स किंवा ग्रुप व्हॉलेंटियर्स यांच्या मदतीनेच जा. उगाच एक्सप्लोर करायचंय म्हणून हे जात जाऊ नका. बऱ्यापैकी घसरणारी वाट आहे. पावसाळ्यात तर मी रिकमेंड करेन की जरा जास्त काळजी घेऊनच जात जा. मी आमच्या एका मैत्रिणीला भेटवतो तुम्हाला. ही ज्योती आहे. प्रत्येक ट्रेकला आमच्या कधीच कोण घसरत नाही. दर वेळे घसरणार म्हणजे घसरणार. आणि एकदा ज्योती घसरली की हिच्या मागोमाग जे सगळे घसरत सुटतात की काय रे बा. पुरे करतो काय थोडंसं. ते आमचे सफर सह्याद्रीचे मकरंद पुरे ती परत पडली.
आता आपण इकडे वाघ दरवाजापाशी पोहोचलेलो आहे. थोडं म्हणजे तसं बिगिनर्स लोकांसाठी कठीण आहे. शूज वगैरे चांगले असतील तर काही इश्यू नाही. फक्त पावसाळ्यात थोडी काळजी घ्यायला पाहिजे. आणि आता आपण वाघ दरवाजाकडून उतरून वरती जिथे दारुगोळा भांडार आहे तिकडे जाणार आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता वाघ दरवाजा. हे बघ, हात वर कर, अशी अशी ठेव. आपण वाघ दरवाजाकडून आलोय आणि दारू कोठाराकडे आपण चाललेलो आहे पुढे. रिएक्शन बघा, रिएक्शन बघा. दारू गोळा कोठाराच्या नादात असे भिजलोय. वारा हवाय फक्त, एक झुळूक फक्त वाऱ्याची. एकच प्लीज प्लीज. हा बस, हाय जगात देव आहे. अरे इथे टाकी आहेत, भरपूरच आहेत. हळूहळू जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललेलो आहे. सूर्य एकदम डोक्यावर आलाय. कोण म्हणतं रायगड सोपं आहे? वाघ दरवाजाने जगदीश्वराला या, मग मजा येईल, मजा. खरा रायगड कळेल, खरा रायगड. तर आता आम्ही जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे आलो आहे. थोडं तिथे बसून ताक पण पेलं, पण माहित नाही आता ही जी जगदीश्वराची रावळी बघितली ना, जागेमध्ये एक एनर्जी आहे ना, लिटरली सही आहे. एवढं चालून आल्यानंतर सुद्धा तिथे एक हार्डली आम्ही 10 मिनिटं बसलेलो, ताक प्यायलेलं. पण इकडे आलो, माझ्या मागची जगदीश्वराची रावळी दिसली का नाही, सगळ्यांमध्ये अशी एक वेगळीच एनर्जी आली. मेन तर हेच आहे ना. आता आपण जगदीश्वराच्या देवळाच्या इथे पोहोचलेलो आहे. ईश्वराच्या मंदिर परिसरातून आपल्याला समोर 3 किल्ले पाहायला मिळते. एक हा जो आपल्याला दिसतोय हा राजगड आहे, हा इथे त्याच्या बाजूला तोरणा, आणि हा जो इथे मध्ये आपल्याला हा सुळका दिसत आहे ना, हा आता ह्या साईडने तो लिंगाणा आहे. आज खरंच नशीब भारी आहे आमचं. पहिले वारी काय, आता शाहिरांचे पोवाडे काय, मजा आहे, मजा आहे आज. वाघ दरवाजावरून आम्ही जगदीश्वराच्या मंदिराला गेलो. जगदीश्वराची मंदिर बघितल्यानंतर बाजारपेठेमध्ये पोहोचलोय. तुम्ही माझ्या मागे बाजारपेठ बघू शकता. हे एक बाजारपेठेतलं दुकान आहे आणि याची रचना त्यावेळेस अशी होती की पुढे दुकान आणि मागे मकान, म्हणजे पुढे लोकांची दुकानं असायची आणि त्याच्या मागेच ते जे व्यापारी असायचे ते राहायचे. हा एक बाजारपेठेचा एक हा लुक आहे.
दुहेरी बाजारपेठ म्हणजे दोन्ही साईडला पुढे दुकान मागे मकान अशा प्रकारची ही बांधणी होती. आणि तुम्ही बघू शकता की एक बाजारपेठेची जी बांधणी आहे ती जवळजवळ आपल्या एक कमरेच्या किंवा छातीच्या हाईटची आहे. म्हणजे तरी जवळजवळ एक 4.5 फुटापर्यंत तरी असेल. तर याचं कारण म्हणजे पहिले जे व्यापारी होते किंवा जे खरीददारी करणारे होते त्यांचे सगळे राजेशाही थाट होते. सो ते कधी चालत फिरायचे नाही, ते घोड्यावरून असायचे आणि घोड्यावरूनच व्यापार व्हायचा. सो त्यामुळे त्यांच्यासाठी घोड्यावरून बसलेल्या माणसाला सोयीचं उंचीच पडावी त्या हिशोबाने ही उंची मेंटेन केलेली आहे. आणि छान असं बांधकाम आहे. आणि आता हे आमचं रायगडावरचं आजच्या दिवसातलं शेवटचं लोकेशन आहे. वेळेअभावी आम्ही सगळी लोकेशन म्हणजे हिरकणी कडा आणि इकडे ह्या साईडचं टोक टकमक टोक ही 2 लोकेशन आम्ही डिस्कवर केलेली नाहीये. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा रायगडावर येऊ तेव्हा ह्या 2 टोकांना पहिली प्रायोरिटी देऊ. मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं की आज आपण कुठल्या ट्रेकिंग कम्युनिटी सोबत किंवा कुठल्या ट्रेकिंग ग्रुप सोबत आपण आजची ही सफर आखलेली आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. आणि आता आपण किल्ला उतरायला सुरुवात केली. आज आपण आलोय ते सफर सह्याद्री आउटडोर्स सोबत. हे आमच्या सोबत आहेत अमर गोरुले, त्याच्यानंतर अजून 2 जण आहेत किरण भालेकर, ते दुसऱ्या मार्गाने उतरतात. आणि अजून एक तुषार शिंगारे म्हणून एक आहे, ते वेगळ्या मोहिमेवर, त्यांचा आज कोल्हापूर दौरा चालू आहे. सो ह्या तिघांची भटकंती चालू असते. आणि सह्याद्रीचं नंबर आणि त्यांच्या वेबसाईटची लिंक पाठवून ठेवीन. जर का तुम्हाला कुठलेही ट्रेक्स करायचे असतील किंवा टूर्सला जायचं असेल, म्हणजे पूर्ण इंडिया टूर्स यांच्या चालू असतात. हम्पी, त्याच्यानंतर केदारकंठा, सह्याद्रीमध्ये पण प्रत्येक किल्ल्यांवरती सफर सह्याद्री जात असते. तुम्ही नक्की या ग्रुपसोबत एकदा एखादा किल्ला व्हिजिट करा. आणि तुम्हाला यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सर्व खालती व्हिडिओच्या कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आता मी बेस विलेजला पोहोचलोय. आता थोडं फ्रेश होतो आणि जेवायची इकडे सोय आहे. जेवणाचा मेनू तुम्हाला दाखवतो. जेवण व्हेज नॉन व्हेज दोन्ही अवेलेबल आहे.